पद्मभूषण सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या सुधा मूर्ती या पत्नी आहेत। त्याचबरोबर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या त्या सासू सुद्धा आहेत। 2023 ला सुधा मूर्ती यांना भारत सरकारने सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलंय। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी बातमी, सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे। सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य मोठं आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सुधा मूर्ती या टेल्को या टाटाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या पहिल्या इंजिनियर होत्या। त्याचबरोबर महिलांसाठी आवाज उठवला त्यांनी। त्यानंतर त्यांचे पती नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस कंपनीमध्ये काम केलं। मोठ्या प्रमाणात महिलांना संधी दिल्या आणि 8 मार्चच्या आज महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची राज्यसभेवरची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती दिलेली आहे। त्यांना 2023 ला पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं। ब्रिटनचे पंतप्रधान, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक त्यांच्या त्या सासू आहेत। त्यांची मुलगी म्हणजे जर आपण पाहिलं तर सुधा मूर्ती यांची मुलगी ही ऋषी सुनक यांची पत्नी आहे। त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, सामाजिक कार्य, म्हणून त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील देण्यात आला होता आणि आज त्यांना राज्यसभेवर देखील घेण्यात आलेला आहे। त्यामुळे 8 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे महिलांचा सन्मान म्हणून आणि त्यांनी आतापर्यंत महिला संदर्भात आणि सामाजिक कार्यामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे त्यानंतर त्यांना आज राज्यसभेवरती नियुक्त करण्यात आलेलं आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।